नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ब्रेड आमलेट। अतिशय पटकन होणारा, मुलांना खूप आवडेल अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 4 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। लाल तिखट, मीठ, 2 अंडी, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो तेल घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये मी एक एक करून दोन्ही अंडी फोडून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी दोन्ही अंडी बाउलमध्ये फोडून घेतलेले आहेत। आता ही व्यवस्थित अशी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची आहेत। येलो आणि व्हाईट एकत्र होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता दोन्हीही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालणार आहे। आता हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये ब्रेडची एक स्लाइस मी व्यवस्थित अशी सगळीकडून डिप करून घेतलेली आहे। गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तव्यावर सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यावरती मी ब्रेडच्या स्लाइस एक एक करून ठेवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे माझ्या दोन्हीही ब्रेड स्लाइस तव्यावरती ठेवून झालेला आहे। हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा दुसऱ्या साईडनेही पुन्हा मी पलटी करून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला 2 ते 3 वेळा पलटी करून खरपूस असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। म्हणजे आपला ब्रेडपर्यंत अगदी छान असं भाजलं जातं आणि खूप छान असं हे ब्रेड आमलेट लागतं। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याचे काप करूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता। इथे मी उभे काप करून घेत आहे। माझे काप करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय छान टेस्टी नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। मुलांना तर खूपच आवडते। हे ब्रेड आमलेट तुम्ही सॉस बरोबर किंवा असेही खाल्लं तरी खूप छान लागतात। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया। थँक्यू।